माय माऊली नमस्कार. विविध महानसंत महिमा ग्रंथ महिमा श्री संत ज्ञानेश्वर महाराज भाग 8 कथासार अभिवाचन करत आहे. एकदा ब्रह्मदेव शंकर विष्णूकडे येऊन त्याला म्हणाले, आपण निवृत्ती ज्ञानदेव सोपान म्हणून भाऊ भाऊ म्हणून एकाच घरात अवतार घेऊ. आधी माया ही मुक्ताबाईच्या रूपाने बहीण म्हणून अवतार घेईल. समाजाकडून अनाथ म्हणून वाईट टाकल्या गेलेल्या, शुद्धीपत्रासाठी खूप त्रास दिलेल्या अशा या 4 भावंडांनी आपल्या योग सामर्थ्याने आपला मोठेपणा सिद्ध केला. कर्मठ, ढोंगी, गर्विष्ठ ब्राह्मणांना चमत्कार दाखवून चकित करून शरण येण्यास भाग पाडले. तेजस्वी, ज्ञानी, योग सामर्थ्य असणाऱ्या विविध चमत्कार करून खूप त्रास सहन करीत असत. अनेक परीक्षा देऊन कसोटीला उतरून या भावंडांनी आपले स्वत्व सिद्ध केले. आता मात्र लोक त्यांना सन्मान देऊ लागले. त्यांचा विटाळ माने नसे झाले. समाजाने त्यांना आपल्यात सामावून घेतले. आता सर्वजण तर त्यांना देवाचेच अवतार म्हणू लागले. काही चमत्कार करून ज्ञानदेवांनी आपले मोठेपणा न बोलता सिद्ध केले. एकदा ही 4ही भावंडे पैठणला ज्यांच्याकडे राहत होती त्यांच्याकडे श्राद्ध होते. ब्राह्मणाने येण्यास नकार दिला. चिंतित झालेल्या ब्राह्मणाला ज्ञानदेव म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही स्वयंपाक करा, तुमच्या पितरांना मी जेवायला घालतो. सर्व तयारी होताच पानावर अक्षता टाकून ज्ञानदेवाने पितरांना बोलवले. त्यांची पाद्यपूजा केली. भोजन होता सर्वांना वस्त्र दागिने दक्षिणा देऊन तृप्त केले. पितरांना स्वस्थाने वास असे म्हणताच सर्व पित्र अदृश्य झाली. पितर येऊन जेवून दक्षिणा घेऊन गेली हे ब्राह्मणांना कळताच त्यांचा गर्व नष्ट झाला. हे सर्व देव आहेत, त्यांना आता प्रायश्चित्ताची कोणतीच गरज नाही असे लेखी पत्रच त्यांनी लगेच सोपानदेवाच्या हाती दिलं. जणू भूलोकांवर सर्वांचा उद्धार करण्यासाठी देवच अवतरले आहे असेच त्यांना वाटू लागले. 2. एकदा ज्ञानदेव नामदेव उन्हाळ्यात वाराणसीहून प्रवास करत मारवाडमध्ये आले. तहानेने दोघे अगदी व्याकुळ झाले होते. त्यांना एक विहीर दिसली, पण ती कोरडी होती, त्यात थेंबरही पाणी नव्हते. तेव्हा ज्ञानदेवांनी सूक्ष्म रूप धारण करून विहिरीत प्रवेश करून पाणी पिऊन तहान भागवली. वर येऊन ते नामदेवाला म्हणाले, सूक्ष्म रूप धारण करण्याची तुझ्याकडे विद्या नाही, पण तू अनुमान करू नको, मी तुला पाणी आणून देतो. नामदेव ज्ञानदेवाला म्हणाला, आता तुम्ही फक्त काय होतं ते पहा. त्याने डोळे बंद करून पांडुरंगाचे नामस्मरण केले. 10 केला, विठ्ठला विठ्ठला. पाण्यामुळे मी व्याकुळ झालो, मला सांभाळ. इकडे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला म्हणाला, आता मला उदास वाटते आहे, माझा भक्त संकटात आहे. रुक्मिणीलाही नामदेवाचा धाव ऐकू आला. तुम्हाला कोणीतरी बोलवते असे ती पांडुरंगाला म्हणाले. आता देवाने तिकडे नजर टाकताच ती नामदेवाजवळची विहीर पाण्याने तुडुंब भरून पाणी वाहू लागले. ज्ञानदेव चकित झाले. देवाने जणू आपल्याला ऋणी केले असे नामदेवाला वाटले. ज्ञानदेव म्हणाले, तू पांडुरंगाला अंश करून घेतले, तू धन्य. आता ज्ञानदेवाने नामदेवाचे चरण धरले. ज्या विहिरीवर हा प्रसंग घडला ती विहीर आपली आजही मारवाडमध्ये वाहत आहे. एकदा ज्ञानदेव नामदेव उन्हाळ्यात वाराणसीहून प्रवास करत मारवाडमध्ये आले. तहानेने दोघी व्याकुळ झाले. त्यांना एक विहीर दिसली, पण ती कोरडी, त्यात थेंबर पाणी नव्हते. तेव्हा ज्ञानदेवांनी सूक्ष्म नजर धारण करून विहिरीत प्रवेश करून पाणी पिऊन तहान भागवली. वर येऊन ते नामदेवाला म्हणाले, सूक्ष्म रूप धारण करण्याची तुझ्याकडे विद्या नाही, अनुमान नाही, मी तुला पाणी आणून देतो. नामदेव ज्ञानदेवाला म्हणाला, आता तुम्ही फक्त काय होते ते पहा. त्यांनी डोळे बंद करून पांडुरंगाचे नामस्मरण केले. 10 केला, विठ्ठला विठ्ठला. पाण्यामुळे मी व्याकुळ झालोय, मला सांभाळ. इकडे पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीला म्हणता मला उदास वाटते, माझा भक्त संकटात. रुक्मिणीलाही नामदेवाचा धावा ऐकवला. तुम्हाला कोणीतरी बोलवते असे ती पांडुरंगाला म्हणाली. आता देवाने तिकडे नजर टाकताच ती नामदेवाजवळची विहीर पाण्याने तुडुंब भरून पाणी वाहू लागले. ज्ञानदेव चकित झाले. देवाने जणू आपल्याला ऋणी केले असे नामदेवाला वाटले. ज्ञानदेव म्हणाले, तू पांडुरंगाला अंश करून घेतले, तू धन्य. आता ज्ञानदेवाने नामदेवाचे चरण धरले. ज्या विहिरीवर हा प्रसंग घडला ती विहीर आजही मारवाडमध्ये वाहत आहे. तेथे मार्गशीर्ष महिन्यात मोठी यात्रा भरते. त्या तीर्थाचा महिमा अगाध आहे. याशिवाय ज्ञानदेवाने काही दैवी चमत्कार करून आपला मोठेपणा सिद्ध केला. रेड्याच्या तोंडून वेद म्हणून घेतले. चांगदेवाच्या स्वागतासाठी निर्जीव भिंत चालवत नेणे. दिवाळीत स्वतःच्या पाठीवर मुक्ताबाईला मांडे भाजायला लावणे. आता बघूया ताटीच्या भंग. प्रपंचातून संन्यासाश्रमात जाऊन पुन्हा परत प्रपंचात आणलेल्या विठ्ठल पंतांना समाज त्रास देत होता. सर्वत्र होणारा छळ, अपमान, त्रास त्यांना सहन होत नव्हता. शिवाय समाजाने त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली.
आपल्यानंतर आपल्या 4 निष्पाप जीवांचे कसे होईल या विचाराने त्याचे अंतःकरण तुटत होते. आपण प्रायचित्त घेतल्याने तरी या मुलांना समाज स्वीकारेल, त्यांना त्रास होणार नाही असे विठ्ठलपंतांना वाटे. म्हणूनच संपूर्ण आळंदी गाढ शांत निद्राहीन झाली होती. घनदाट काळोख साम्राज्य पसरले. घाटावर एक चिटपाखरू नाही. 2 निरपराध जीवांनी रात्री घराबाहेर पडून संगमात रात्री आपले आत्मसमर्पण केले. सकाळी उठताच समोर आईवडील दिसले नाही, पण दुःखद बातमी मात्र समजतात. सर्व अहंकार माजला. मुलांच्या दुःखाला पारावर राहिला नाही. आता हीच मुलं म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई एकमेकांना सावरी धीर देत एकमेकांचे सांत्वन करीत कठीण दिवस जगत होते. पाहत होते. काही काळ लोटल्यावर शिद्धे बेटावर येथे लहान झोपडी वजा घरात सर्व भावंडे एकमेकावर प्रेम करीत होते. निवृत्तीनाथाने दारी लावलेला पारिजातक, ज्ञानदेवाने लावलेला मोगरा चांगला बहरून त्याची टिपटिप पडलेली फुले वेचून त्याचा हार करून मुक्ता देवाला वाहत होती. ती काही वेळा गजरे करून सोपान निवृत्ती ज्ञानदेवाला देई. तेव्हा मुक्ता जसजशी मोठी होत गेली तशी घरातली सर्व कामे ती करी. तिलाही आता समज येऊ लागली की गावात मिळालेल्या भिक्षेवर त्यांचे उपयोगात चालले. एकदा ज्ञानदेव भिक्षेला गावात गेले असता भिक्षा मिळाली नाही. उलट सर्वांचे अपमान शब्द ऐकून येऊ लागलो. ज्ञानदेवांना खूप दुःख वाटले. घरी येऊन रागावून झोपडी जाऊन बसले. दार बंद करून घेतले. दार उघडे ना. त्या भावाला समजण्यासाठी सहजपणे मुक्ताईच्या मुखातून जे शब्द वजा अभंग बाहेर पडले तेच ताटीच्या अभंग होय. असे ज्ञाना रागावून कशी चालेल. चल उठ ताटी उघड बाहेर ये. अरे अशिक्षित समाजाला धडा शिकवण्याची वेळ आली. हीच चिंता क्रोध मागे सारा, तुम्ही तरुणी विश्वभारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा उपदेश ती करते. एक एक अभंग म्हणते. प्रत्येक अभंगाच्या वेळी दार उघडते. दादा बाहेर ये. तुमच्या मुक्ताचा हट्ट पुरवा. ती खूप काकुळतीला येते. तेव्हा मात्र ज्ञानेश्वर ताटी उघडून बाहेर येतात. ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्यातला सर्वांग सुंदर ग्रंथ म्हणजे साक्षात सरस्वती देवीच्या गळ्यात घातलेला हारातील अमूल्य सर्वांग सुंदर अतिशय श्रेष्ठ हिरा. ज्ञानेश्वरांनी आपल्या धर्मनिरपेक्षासाठी गीता ग्रंथ का घेतला याचे कारण गीतेत ज्ञान भक्ती कर्म तिन्ही मार्गाचा समन्वय आहे. गीता निरूपित भक्ती मार्ग, ज्ञानधिष्ठित, कर्माधिष्ठित याशिवाय भगवद्गीतेचे असे सामर्थ्य की या बदलत्या काळाला प्रेरणा देणारी अशा विचारधाराचे आहे. त्यातून तत्त्वज्ञानाचा शोध बोध घेता येतो. लोकसंस्थेच्या संरक्षणाची त्यांचे संवर्धन करण्याची ताकद सामर्थ्य पूर्णपणे गीतेत आहे. सामान्य माणसांच्या जीवनाला उपयोगी अशी श्रेष्ठतम जीवनमूल्य गीतेत आहे. ज्ञानेश्वरी हे अत्युत्तम कोटीचे महाकाव्य, पण नुसत्या अध्यात्मासाठी त्यांची निर्मिती नाही. नुसते ते कर्मशास्त्र, कला, समाजशास्त्र सर्व विषयाचे सखोल दर्शन त्यात घडते. महाकाव्यासारखे किमया सौंदर्याचे शब्दांचे सौंदर्य दिसून येते. ती मनाला समाधान आणून देते. अशा प्रकारच्या काव्यात उत्कटता, छंदाची बांधणी, सूचकता, चिंतनशीलता, जाणीव उचलून नेणीवेकडे नेण्याची क्षमता, सर्व गोष्टीचे दर्शन ती अगदी समर्पण साध्या सोप्या मार्गाने सरळ सरळ ज्ञानेश्वरी अमृतानुभव ग्रंथातून वाचकाला होते. ज्ञानेश्वरी हे वर लिहिल्याप्रमाणे महाकाव्यात आहे, पण ते भाष्य आहे उत्कृष्ट आहे. गुरु निवृत्तीनाथ पुढच्या भागात आपण बघूया. या ठिकाणी हा भाग संपला. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा त्या ज्ञानेश्वरासी.